नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. गेले 2-3 दिवस घरी एकटेच होते, त्याच्यामुळे मी 2 दिवस ब्लॉग बनवलेच नाही. एक दिवस जो होता तो घरातल्या गावी जे काही घडलं होतं ते एक व्हिडिओ टाकला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी नाही बनवला ब्लॉग, कारण स्टार्टिंगच्या ज्या दिवशी सचिन आणि आरोग्य त्या दिवशी मी सांगितलं होतं की दोघे गेलेत म्हणून. त्यामुळे सेफ्टीसाठी किंवा याच्यासाठी मी 2 दिवस अशी काही गोष्टी शेअरच नाही केल्या, मी कुठे जाते किंवा काय करते गोष्टी वगैरे. तर मग आता काय झालं, आज सकाळी सचिन आणि आरव दोघंही आले. आरव गेलेला आहे स्कूलला, पाठवून देऊन आले. सचिन ऑफिसला गेलेले, सकाळी आलेले तसे ते ऑफिसला गेले सगळं आवरून वगैरे. तर मम्मीला म्हणजे मम्मीला मी म्हटलं होतं मी गोड काहीच लागत नाही आणि कंटिन्युअसली खोकला येऊन गेला. आणि असं पण झालं की काय एकदम म्हणजे जेवणावरचं हेच उडल्यासारखं झालं की जेवणच टेस्टी लागत नव्हतं. काय माहित, काही खाल्लं तरी ते विचित्रच लागायचं. तर मम्मीनं चकली आणि वडे पाठवून दिलेत करून. चकली सचिनना आवडते आणि वडे आमच्याकडे करतात. हे वडे आहेत, ते राजश्रीचे फेवरेट आहेत. तर मग तिने केली होती, ते करून पाठवलेत. म्हटलं भारी वाटलं. काय असतंय का, आपण कधी कधी ना खूप साऱ्या पंचपक्वानं खातो, कारण आईच्या हातची चव ती शेवटी तीच असते. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझ्याकडे असे काही ब्लाऊज आहेत जे खूप साऱ्या साड्यांच्या वरती मॅचिंग होतात. म्हणजे ब्लाऊज साडीचा लुक बदलू शकतो आणि साडी ब्लाऊजचा लुक बदलू शकते. कारण साडीवरती जे तुम्ही ब्लाऊज घालताय तर ते कधी कधी काय होते की त्या साडीचा ब्लाऊजच तोच घालायचा, किंवा आपण विचारच करत नाही की एखादा ब्लाऊज सुद्धा साडीचा लुक चेंज करू शकतो आणि ती साडी नवीन वाटू शकते. तर असे काहीसे ते मी तुम्हाला दाखवणार तर आहेच. आणि आज मी तुमच्याशी एक मिल्कशेकची रेसिपी शेअर करणार आहे. ते एंडिंगला शेअर करेन, म्हणजे आरो जेव्हा येणार आहे तेव्हा शेअर करेन मी. तर तुर्तास अगोदर मी खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते. आरव जसा जसा मोठा होतोय ना, तर तशा गोष्टी मी पण खूप शिकायला लागले. कारण मम्मी जेव्हा म्हणजे आम्हा तिघांना जेव्हा सवयी लावण्याची गोष्ट होती, तेव्हा शक्यतो त्यावेळी आपल्याकडे कुठे मोबाईल, टीव्हीवरती ते जस्ट किडिंग म्हणून कार्टून असायचं. ते जरी बघायला मिळालं तरी बास म्हणायचो आपण. शाळेतून 5:30 वाजता आलो, 6 ते 7 मध्ये लागायचं भालूसाब की कहाणी. पण आताची मुलं ना ॲडव्हान्सच आहेत. त्याला भरपूर गोष्टी मी सवय लावण्यासाठी बघते की जागच्या जागी ठेवा. आता एक सवय त्यानं चांगली लावलं, म्हणजे तो उठला की ट्युशनला जायच्या अगोदर स्वतःचं जे शाळेचं हे आहे युनिफॉर्म आहे किंवा जे आहे ते सगळं ठेवतो. पण अजूनही काही गोष्टी त्याला म्हणजे मला कधी कधी चिडचिड होती की अरे हे का करत नाही आज. पण तरी पण कधी कधी वाटते की मला खूप चांगलं पोरगं मिळाले की जेणेकरून ऐकते ते गोष्टी. आता असंच एक गोष्ट होते की कंटिन्युअसली काही लोकांना कसं असतं की जेव्हा स्किन केअरच्या बाबतीमध्ये गोष्टी येतात तेव्हा काहींना असं वाटतं की स्किन केअर म्हणजे नेमकं काय, आणि काही काही लक्ष पण देत नाहीत की स्किन केअर करावं न करावं, एवढं डोक्यात घेत नाहीत हेअर केअर किंवा स्किन केअर. आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की कोणते प्रोडक्ट्स वापरावेत हे पण समजत नाही, त्यावेळी कोणते प्रोडक्ट्स महत्त्वाचे आहेत हे पण कळत नाही. आणि आपलं एक्सपेक्टेशन कसं असतं की एक प्रोडक्ट वापरल्यानंतर आपल्याला लगेच तो रिझल्ट मिळावा. पण असं नसतं. एखादं प्रोडक्ट वापरल्यानंतर निदान 2 ते 3 आठवडे तरी आपल्याला वेट करावं लागतं. मग स्किन केअर असू देत किंवा मेकअप केअर असू देत, काही असू देत. पण शक्यतो एवढे प्रोडक्ट्स आहेत बाजारामध्ये की आपल्याला समजत नाही घ्यावं कुठलं न घ्यावं, कुठलं प्रोडक्ट आपल्याला जास्त रिझल्ट देईल. कारण कपड्यांच्या बाबतीत एक वेळ ठीक आहे, पण स्किन केअरच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप विचार करावा लागतोय की नक्की आपल्याला प्रोडक्ट सूट करेल की नाही. आणि अशा वेळी आपल्याला टेन्शन असते की आपण कुठल्या प्रोडक्टमध्ये राईट इन्व्हेस्टमेंट करायची. टेन्शन येतं की कुणाचं ऐकावं कुणाचं ऐकू नये. काही लोकांना ते 3 स्टेप स्किन केअर रुटीन, 4 स्टेप स्किन केअर रुटीन अशा काही असतात. तर ते पण वाटतं की एवढं कोण करत बसणार, एवढा कुणाला वेळ आहे. आणि असं असतं की असे प्रोडक्ट 2-3च असावेत आणि जेणेकरून आपलं स्किन चांगली राहावी. यामध्ये क्युअर स्किन तुम्हाला हेल्प करू शकतं. कशी तर क्युअर स्किनमध्ये सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत जे तुमची हेल्प करू शकतात. डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मी टायटलवरती क्लिक केलं तर तुम्हाला ओपन होऊन जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स. कमेंट सेक्शनमध्ये पण लिंक मी प्रिंट करून दिले. आणि जेव्हा क्युअर स्किन ॲप तुम्ही ओपन करता, सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहेत. मी जवळजवळ 3 वर्ष गेले करते हे. आणि अजूनही मी माझे फॉलोअप जे आहेत ते घेते. काही जरी इश्यू आला तर इथे पिंपल बघते, तर मोस्टली आपल्याला कधी कधी हॉर्मोनल चेंजेस किंवा आपल्या खाण्यापिण्यात चेंज झाले तर ते सगळ्या गोष्टी ते लोक विचारतात काय चेंजेस झालेले आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुमच्या पिरियड्सनुसार बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला हँडल कराव्या लागतात. आणि बाकी मग दररोजच्या डाएट टिप्स, त्याच्यानंतर प्रोडक्ट. तर माझे प्रोडक्ट वेगळे असतील कारण माझं स्किन कन्सर्न वेगळं आहे, तुमचे वेगळे असतील कारण तुमच्या स्किन कन्सर्न वेगळा असणार आहे. तर त्यानुसार प्रोडक्ट्स सूट नाही झाले तर दुसरे चेंज करून देणार कुठल्याही गोष्टी. त्याच्यानंतर स्किन ॲनालिसिस, तुमच्या स्किनचा फोटो मागून घेतला तो जेणेकरून त्या ॲनालिसिसमध्ये कळते की काय इश्यू आहेत,
त्या पूर्ण ह्याच्यामध्ये. तर इथे तुम्हाला बिफोर आफ्टरचा माझा फोटो तर दिसेलच, जो मी नेहमी दाखवतेस. काय काय वेगवेगळे जे फोटोज आहेत माझे, चेंजेस किती पडलेले आहेत. तो तुम्ही ट्राय तर एकदा नक्की केलंच पाहिजेत, कारण सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडून तुम्ही जेव्हा स्वतः बोलता, फ्री ऑफ कॉस्टमध्ये चॅट, डाएट टिप्स सगळ्या गोष्टी मिळत आहेत तुम्हाला, तर तुम्हाला तो एक कॉन्फिडन्स होतो की हां, एखादा डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतो आहे एखादं चांगलं स्किन केअर. तर मग त्यासाठी नक्कीच क्युअर स्किन ॲप ओपन केला, तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर फील केला, तर पहिले जे 100 लोक असतील त्यांना 300 रुपयांचा ऑफ मिळून जाईल, हाऊस क्वीन 300 हा जर कोड वापरलं तर. सो डिटेल्स दिलेले आहेत मी, आणि 1499चं किट तुम्हाला 300 ऑफ करून मिळेल जाईल. नक्कीच ट्राय केलं पाहिजे. ज्यांचे पॉझिटिव्ह रिप्लाय आहेत मध्ये मध्ये, तर मला येतात की हां, मी स्टार्ट केलं दीदी, चांगला फरक पडतोय. तर मग ट्राय करायला काय हरकत आहे. आता मी जसं म्हटलं होतं, ब्लाउजेस जे आहेत तर याच्यामध्ये मगाशी मी काढून ठेवले त्या बॉक्समध्ये, आणि आता जरा कपाट जे आहे ते परत नीट ठेवायची गरज आहे. आता गरमीमध्ये आपल्याला कपड्यांचं एक टेन्शन राहते की गरमीमध्ये कपडे कसे वापरावे. तर गरमीमध्ये कॉटनवाले कपडे वापरावे जास्त करून. ज्यांना जास्त त्रास होतो त्यांनी साड्या पण कॉटन वापरू शकता, चुडीदार वगैरे वापरतात ते, तर ते हे नॉर्मल आहे कॉटनचं. पण असं वाटतं की आपल्याला बाहेर पण जायचं, ऑफिस किंवा हे अशा गोष्टींमध्ये, तर तुम्ही जीन्स पण ज्या असतात त्या वाईड लेग जीन्स असतात तर त्या वापरू शकता. स्किनी जीन्स वापरण्यापेक्षा आता मी जी वापरलेली आहे ही तर वाईडवाली वापरलेली आहे ती. त्याच्यानंतर जर तुम्ही ड्रेस वगैरे लॉंग ड्रेस वापरत असाल तर असे काहीसे ड्रेस वापरू शकता वेकेशनला वगैरे, लॉंग असतात हे असे. तर हे कसे आपल्याला मोकळं काय म्हणतात, आपलं त्वचा जी आहे ती अशी जास्त घामाघूम करत नाही, जरी ते सिंथेटिकचे असले तर. कारण सिंथेटिकचे ड्रेस फिटिंगचे असले तर वापरायला जाऊच नका. चला, आता मी तुम्हाला जो ब्लाऊज आहेत जे जास्त करून मी माझ्या याच्यामध्ये ठेवते की कंटिन्युअसली तेच वापरायचे, तर ते दाखवते. असे ब्लाऊज की जेव्हा आपल्याला असं असतं की कुठला तरी कार्यक्रम आहे आणि आपल्याकडे ऑलरेडी तेवढा वेळ नाही आहे. कारण लग्नामध्ये हे असं होतंच की एखादी साडी आपण अचानक घेतो आणि त्याच्यावरती आपल्याकडे ब्लाऊजच नसतो अजिबात, की कोणता ब्लाऊज घ्यावा. आता तो शिवून देणार ते टेलर, एखादा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या त्याच वेळेला आपल्याला ब्लाऊज शिवून मिळणारच नाहीत किंवा एखादा ड्रेस शिवून मिळणारच नाही बोलतात ते. 25 दिवस तरी अगदी सीझन फुलला हे आहे ते. मग अशा वेळी मी काय केले, काही कापड घेतले होते अगोदर आणि ते कापड घेऊन त्याच्यावरती वर्क वगैरे करून घेतलं. म्हणजे कोणत्याही साडी जरी अचानक आलं की चला या साडीवरती हा ब्लाऊज मॅच करायचा. आणि कारण आता कसं होतं, जेव्हा काही लेडीज त्यांच्या साड्या प्रमोशनसाठी पाठवतात तर प्रत्येक साडीवरती त्या साडीचा ब्लाऊज शिवून घेणं मला जमत नाही, कारण ती साडी मी वापरणारच नसते. कधी कधी मी हा दाखवलं तेवढ्या साड्या मी घेऊन तरी काय करू, मग जे कोणी असतील घरातली लेडीज ज्या साड्या नेसणार त्यांना देऊन टाकते. तर त्याच्यासाठी मी काय केलं की ते फोटोज पण त्यांना चांगले गेले पाहिजे, तर यासाठी हा एक पिंक कलरचा मी ब्लाऊज पीस आणला होता आणि याच्यावरती येलो कलरचं काम आहे आणि सोनेरी कलरचं पण काम आहे. जास्तीत जास्त साड्या याच्यावरती सूट होतात. सिम्पल डिझाईन आणि बॅक डिझाईन असं राऊंड वीकमध्ये ठेवलंय मी. त्यानंतर एक ब्लाऊज, हा एक होता एका साडीवरचाच होता पण हा प्लेन ब्लाऊज होता, तर ह्याला सुद्धा मी वर्क करून घेतलं हातांना. फक्त सोनेरी येलो कलर खूप साऱ्या कलरवरती जातो, ग्रीनवरती जातो, पिंकवरती जातो, त्याच्यानंतर आकाशी कलरवरती जातो, खूप साऱ्या साड्यांच्या कलरवरती येलो कलर जातो, मॅच होतो. त्याच्यामुळे मी याच्यावरती दुसऱ्या कलरचं डिझाईन न करता सोनेरी कलरचीच जे एम्ब्रॉयडरी आहे, वर्क आहे, तर ते करून घेतलं. हा एक ब्लाऊज. त्याच्यानंतर हा एक व्हाईट कलरचा स्लीवलेस ब्लाऊज मी ठेवलेला आहे, कारण काही काही साड्या अशा असतात ज्यांना स्लीवलेस ब्लाऊज किंवा नॉर्मल असे ब्लाऊज जे असतात ते खूप चांगले दिसतात, म्हणून हा मागवून घेतला होता मी. हा सुता ब्रँडचा आहे, हा मिंत्रावरून मी मागवला होता तयारच. पण प्रॉब्लेम हा होतो की जे तयार ब्लाऊज असतात ना, तर त्यांना खूप इश्यू होतात ते फिटिंगचे वगैरे, तसा इश्यू आला होता. त्यानंतर खण साड्या ज्या काही असतात तर त्यांच्यासाठी मी असा एक कपडा, मला हा शर्वरीने पाठवला होता, परंपरा आहे तिचं पेज आहे, तर तिने ॲज अ गिफ्ट म्हणून पाठवलं होतं मला, तर त्याचा हा असा ब्लाऊज मी शिवून घेतला. म्हणजे याच्यावरती खण साडी म्हटल्यानंतर तुम्ही कोणताही ब्लाऊज मॅच करू शकता. त्याचा गळा छान असा ठेवला होता मी डी आकारामध्ये. हा एक. त्यानंतर रेडमध्ये एक, हा, आणि ह्याला हे असं खड्यांचं डिझाईन आहे. हा एका साडीवरचा आहे, पण मी हे असं ठेवलेलं आहे की याच्यावरती दुसरं कुठलंही त्या साडीचं मॅचिंग वर्क न करून घेता हे असं सिम्पल ठेवलं, कारण कोणत्याही साडीवरती मॅच होईल म्हणून. सगळ्यात जास्त मी हा एक ब्लाऊज क्रीम कलरचा मॅच करते. हा एका माझ्या कांजीवरम साडीवरचा आहे.
ह्यालाही डिझाईन असं ठेवलं आहे. खूप साऱ्या साडींच्या वरती हा मॅच होतो ब्लाऊज. झाले आता याला जवळजवळ 2 वर्ष झाली. त्यानंतर एक ग्रीन कलरचा ब्लाऊज, जसं तुम्ही आता पहिला पिंक कलरचा ब्लाऊज पीस बघितला तर तसा ग्रीन कलरचा. आणि ह्यालाही मी अशी जास्त मोठी एम्ब्रॉयडरी असलेली हे करून घेतले, वर्क करून घेतले पूर्ण हाताना सुद्धा, बॅकला पण. त्यानंतर अजून एक आहे ब्लाऊज. येस, हा, जेव्हा साड्या खूप अशा वेगवेगळ्या स्टोनच्या वगैरे असतात आणि कोणता ब्लाऊज मॅच करावा समजून, तर कधी कधी हा असे जे ब्लाऊज आहेत तर ते मॅच होतात. आपण ट्रायच करत नाहीत, आपण म्हणतो की ह्या कलरला हाच सूट होते, पण कधी कधी सगळे असे कॉन्ट्रास्ट कलर जे असतात ना तर ते मिक्स मॅच केल्यानंतर तो लुक पण वेगळा दिसतो. आणि जर उंची जास्त असेल तुमची तर एकाच कलरचं जर ब्लाऊज आणि एकाच कलरची साडी नेसलं तर अजून उंची तुमची उंच वाटते. तर ते कट करण्यासाठी थोडं ब्लाऊज वेगळा आणि साडी वेगळी अशी केली पाहिजे, छान दिसत. तर हे अशा प्रकारचे मी करून घेतलेत. मध्ये आता आलं होतं की तुझे आत्ताचे जे ब्लाऊज डिझाईन आहेत तर दाखव. तर काही ब्लाऊज डिझाईन तुम्ही बघितलेले तर आहेतच. आणि हे आत्ताचे जे आहेत म्हणजे असे ब्लाऊज मी ठेवलेले आहेत माझ्यासोबत. म्हणजे एखादी साडी अचानक आली आणि आपल्याकडे ब्लाऊज पीस असला तर हमखास मॅच होऊन जातच आहे. ओके, आता मी आरवला घेऊन येते जाऊन. त्याच्यानंतर आरवला आपण विचारूयात की त्याने त्याची सुट्टी कशी एन्जॉय केला. कारण मला जेव्हा फोन गावाकडे मी करायचे त्याला, तर काय नाही काय ना काहीतरी करत असायचा. तर मला त्याला विचारायला आवडेल की त्याला एक्सपिरियन्स कसा होता. फर्स्ट टाइम तो म्हणजे माझ्या आणि सचिन शिवाय तिकडे राहायला, म्हणजे दुसरीकडे कुठे बाबांच्या बरोबर तो राहायला होता, पण माझ्याशिवाय आणि सचिन शिवाय तो पहिल्यांदा असं म्हणजे मम्मी बरोबर वगैरे राहिला. तर थोड्या वेळानं बघू. आणि त्याच्यासाठी मिल्कशेक बनवायचं आहे तर तेही करायचं आहे. चला. काजू बदाम भिजत घातले होते, सब्जा बी पण भिजत घातलं होतं. आणि आरव आल्यानंतर थोडा वेळ खेळतो त्यांच्या छोट्या मित्रांसोबत. चाळीमध्येच खेळतो बॅट बॉल. संडे सॅटर्डेचं कसं सचिन असले की मग मैदानामध्ये जाऊन थोडंसं प्रॅक्टिस करून येतो, पण आल्यानंतर त्याला मी खेळायला सोडते. आणि मग त्याच्यासाठी जे काही खाऊ बनवायचं असेल तर ते मी बनवायला घेते. आज त्याचं होतं की मिल्कशेक टाईपमध्ये चॉकलेट थोडंसं टाकून हवं आहे, ड्रायफ्रूटवाला डायरेक्ट नको होता त्याला. मग म्हटलं ठीक आहे. त्या तिथे मी जुनी जे सगळ्या सिरियल होतं त्याची गाणी लावली होती आणि ते ऐकत होते. आणि आता तिन्ही सांजेची वेळसुद्धा झाली होती. मग ती गाणी सगळी बंद करून बजरंग बाण किंवा मग दुसरे जे काही हे आहेत तर ते लावायला घेतलं मी. काय करते, मोबाईल कनेक्ट करते साऊंड सिस्टीमला आणि लावते. 1 तासभर तरी 1 ते 1.5 तासभर तरी मी जे कोणतं हे असेल, बजरंग बाण असेल किंवा हनुमान चालीसा असेल, रामरक्षा असेल किंवा सुंदरकांड, इथे आता मी ते प्लेलिस्टमध्ये आहे तर ते लावून ठेवते. आणि ते ऐकत मग बाकीच्या सगळ्या गोष्टी सुरू राहतात. इथे मी मिल्कशेक जो आहे तो तयार केलेला आहे. काजू बदाम 4 बदाम 2 काजू घातले होते आणि ब्लॅक चॉकलेट होतं तर त्याचा एक छोटासा तुकडा टाकलेला आणि ते मिक्स करून घेतलं. आणि वरती मग थोडंसं सिरप टाकले, चॉकलेट सिरप, जे की त्याला जास्त आवडतं. आणि ते दिलेलं आणि ॲज युज्युअल त्याचं रिॲक्शन. आरव तुला मग कसं वाटलं? 2 दिवस पप्पा पण नव्हते, मी पण नव्हते, म्हणजे माईकडे. तुला करमलं काय पप्पा मम्मींना सोडून? तू राहू शकतोस ना आता सुट्टी बिट्टीला असं मामाच्या घरी वगैरे जाऊ शकतोस ना. मामाच्या गावाला जाऊया मग. सो हा कॉन्फिडन्स आरवमध्ये आला. आणि आरव आता आमच्या अगोदर जेवून बसलाय. त्याला जायचं आहे मित्राच्या आता बड्डेला. ते कोपऱ्यातले ते नाही आहेत की आपल्या घरी, ते छोटे रे. श्रेयांशच्या घरचं समोर घर आहे. श्रेयांशच्या घरचं समोर घर नाही आहे, साळवींच्या घरचं समोर घर नाही. हां त्याच्या जा आता, त्यांनी बोलून आले. मग तुमचं कसं झाला गावचा प्रवास? घराच्या आपला काय हाल हवाला? हालच आहेत घराची. सगळं काम झालंय ना आता, प्लास्टरचं झालं, माती हे ते. तर किचनचं थोडं बाकी आहे. किचन आणि बाथरूम बाकी. अरे हे कुठे आले? तर आता मला वाटते बहुतेक 8-10 दिवस अजून लागतील ना पूर्ण कामाला. 8 दिवसात व्हायलाच पाहिजे काही. कलर आणि सगळं कलरचं काम आहे. आणि तिकडचं एका साईडचं झालंय, किचन आणि कलरचं काम. ते काय एका साईडनं होऊन जाईल आता म्हणतात तरी 10 दिवसात. काय होऊन जाईल बघूया पटपट. तर मग आता वरचं अजून आवरायला लागलायच मी. थोडंसं काम बाकी आहे माझं वरचं अजून, कपडे वगैरे नीट ठेवायचं, तर थोड्या वेळानं नीट ठेवीन. चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. उद्या आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय.